भारतीय राज्यघटनेला आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरवर्षी 26 नोव्हेंबरचा दिवस संविधान दिन म्हणून केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशात साजरा होतो। आज भाजपच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिन कार्यक्रमाचं कोल्हापुरातील बिंदू चौकात आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये संविधान पत्रिकेचं पूजन आणि सामूहिक वाचन असे कार्यक्रम पार पडले। खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकार, हक्क आणि कर्तव्यांचं पालन करण्याची प्रतिज्ञा केली। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील घटना समितीकडे सोपवण्यात आली होती। या समितीने घटनेचा मसुदा तयार झाल्यानंतर त्याची प्रत राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुपूर्द केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आता 26 नोव्हेंबरचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातोय। या निमित्ताने आज विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर संविधान पत्रिकेचं पूजन करून खासदार महाडिक यांच्यासह सर्वांनी संविधान पत्रिकेचं सामूहिक वाचन केलं। निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी भारतीय संविधानाबद्दल नव्या पिढीत अभिमान आणि जागृती निर्माण व्हावी यासाठी भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जात असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। मोदी सरकार संविधानात बदल करणार आहे असा कांगावा काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जातोय। खासदार राहुल गांधी तर संविधान धोक्यात असल्याचा खोटा अपप्रचार करतात। पण हा आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षानं आजवर कधीही संविधानाचा मानसन्मान राखला नाही, उलट संविधानाची मूल्य पायदळी तुडवण्याचं काम केलंय असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला। जबकि काँग्रेस या देशामध्ये 68 वर्ष राज्य करत होतं, कधीही त्यांनी या 26 नोव्हेंबरचा आदर केला नाही किंवा या थोर पुरुषांना किंवा या संविधानाचं कधी स्मरणसुद्धा करण्याचं काम त्यांनी केलेलं नाही। काँग्रेसनं गेल्या 2-4 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार म्हणून एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न 2024च्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने त्यांनी केलेला होता। परंतु जे पुस्तक राहुल गांधीजी घेऊन फिरतात, ते लाल पुस्तक दाखवतात, ते संविधान नाही आहे, ते कोरं पुस्तक आहे। त्याच्यामध्ये आज जर उघडून बघितलं तर काही लिहिलेलं नाही आहे। परंतु लोकांमध्ये आपण यशस्वी होऊ शकत नसल्यामुळे फेक नरेटिव्ह पसरून काय पदरात पडते का हा त्यांचा केविलवाना प्रयत्न त्यांनी केलेला होता। पण संविधानाचा सन्मान केल्यामुळेच भारतीय जनता पार्टी प्रत्येक राज्यामध्ये स्थापित होत चाललेली आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं। भाजपने संविधानाचा नेहमीच सन्मान राखून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळेच प्रत्येक राज्यात भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे। बिहार विधानसभा निवडणूक हे त्याचं ताजं उदाहरण आहे असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, किरण नकाते, माधुरी नकाते, रूपाराणी निकम, मंगला निपाणीकर, हेमंत आराध्ये, विराज चिखलीकर, अनिल कामत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।